स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची जी काय वाटत प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे, माध्यमिक शिक्षणाची अवस्था आहे, त्याचबरोबर उच्च शिक्षणाची जी अवस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत, म्हणजे भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये असणारं प्राथमिक शिक्षण, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामधलं प्राथमिक शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांचा या ठिकाणी आढावा आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत त्या संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत. सुरुवातीला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातली शिक्षण व्यवस्था जी आहे ती अतिशय जटिल प्रकारची झालेली होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये शिक्षणाचा प्रवाह जो आहे तो प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आपण 1951 सालामध्ये आपल्या देशामध्ये जनगणना झाली. काय झाली? जनगणना झाली. जनगणना म्हणजे काय? लोकांची मोजणी. आपल्या देशामध्ये किती लोक आहेत, स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत, एकूण लोकसंख्या देशाची किती आहे, त्याच्यामध्ये शिकलेले लोक किती आहेत, निरक्षर लोक किती आहेत. तर या जनगणनेमध्ये आपल्या असं लक्षात आलं, भारत सरकारच्या असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये केवळ आणि केवळ 17% लोक या ठिकाणी शिक्षित झालेले आहेत, साक्षर झालेले आहेत. त्यानंतर दुसरी जनगणना 1971 सालामध्ये झाली आणि या 1971 सालच्या जनगणनेमध्ये आपल्या देशातलं साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते साक्षरतेचं प्रमाण 17% वरून 34% गेले. 34% झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 1981 ची जनगणना आहे, 1981 ला ती 43% झाली. हे आपल्या देशातल्या साक्षरतेचं प्रमाण आहे, साक्षरतेचे आकडे दर्शवणारे प्रमाण आहे. 1991 ला जी जनगणना झाली त्या 1991च्या जनगणनेमध्ये हे साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते साक्षरतेचं प्रमाण 52% एवढ्यापर्यंत पोहोचलेलं होतं. ओके. त्यानंतर 2001 साला